हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नालोड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी चाललेले आहे साईकडे। तुम्हाला माहितीच आहे, आपले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, साई म्हणजे माझा बारका भाऊ जो आर्मीमध्ये आहे। माझी शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही पाहिली असेल, त्याची निघताना जी व्हिडिओ मी घेतलेली। तर इथे मी आता चालली आहे, कारण की रक्षाबंधन 19 ऑगस्टला आलेला आहे। तर म्हणले की राखी पाठवण्यापेक्षा बांधलेली बरी राहील, आणि मी स्वतः बांधते म्हणल्यावर त्यापेक्षा अजून काय पाहिजे, म्हणून म्हटलं की जाऊन राखी पण बांधून यावं। इथे खूप पाऊस येत होता त्या दिवशी, तरी पण आम्हाला खूप उशीर झाला, कारण की त्याला 4:30 वाजता मुंबईला निघायचं होतं, आणि मुंबईवरनं मे बी फ्लाईट होते। जसं मी तुम्हाला सांगितलेलं मेथीचे लाडू, तसंच त्यालाच ते मेथीचे लाडू दिलेले। तर इथे मी दाखवते तुम्हाला, इथे डीमार्ट आहे, जिथे आम्ही पूर्ण म्हणजे जे काही ग्रोसरी वगैरे असेल, सहसा मी बाहेर सामान नाहीच भरत, जे काय आहे ते आर्मी कॅन्टीनलाच भरते। पण तरी पण एमर्जन्सी जर काही लागलं तर आम्ही इथे डीमार्टला म्हणजे इथे डीमार्टला येऊन आम्ही घेतो। पप्पा गाडी खूप स्लो चालवत होते, तर ह्या टायमाला मी पोचले असते साईच्या घरी, म्हणून माझ्या हाती कोण गाडी देत नाही। हा कारण मेन आहे की माझ्या हाती ह्या कारणाने गाडी देत नाही, मी गाडी खूप फास्ट चालवते। खूप इमोशनल क्षण असतात हे फक्त एक आर्मीवाले समजू शकतात। मी असं नाही म्हणत ते फक्त आर्मीवाले, सर्व समजू शकतात, पण काही असतं ना की आम्ही जे फील करतो ते फक्त एक आर्मीवाल्यांनाच ते दुःख समजू शकतं। आणि मी तर लहानपणापासून ते दुःख सहन करते किंवा फील करणं हा शब्द जरा जड राहील, कारण की फील करणं कसं आहे, मी लहानपणी पप्पा आर्मीत, त्याच्यानंतर सासरे आर्मीत, त्याच्यानंतर मिस्टर आर्मीत, त्याच्यानंतर माझा बारका भाऊ आर्मीत, आणि ह्याहून माझे आजच सासरे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वडील देखील आर्मीत आहे। म्हणजे मी पूर्ण आर्मी फॅमिलीमधनंच बिलॉंग करते। तर इथे लिफ्टवरती होती, मला टाईम नव्हता, कारण की त्याला जायचं म्हणजे बरोबर 4:30 वाजलेले, आणि त्याला 4:45ला निघायचं होतं। मी जसं तसं मी खूप सीड्यांवरनं धावत निघाले, 5 फ्लोअरवर मे बी तो राहतो। खूप थकले, कारण की गाडीवरनं उतरले, पप्पा पार्किंगला लावेपर्यंत पण मी थांबले नाही, मी तशीच निघाले। आता लगेचच मी राखी बांधायला घेईल, कारण की त्याला लगेचच निघायचं आहे। दरवेळेस येऊन मी या फ्लोअरवरती चुकते, मला असं वाटतं इथेच आहे, पण नाही, त्याच्या वरच्या फ्लोअरवर साईचं घर असतो। फायनली आले, आता आपण डायरेक्ट राखी बांधताना बघूया। तर पाहू शकता, खूप सुंदर राखी होती, आणि त्याच्यावरती ओम होता, म्हणून मी साईला स्पेशल घेतली। मी 2 बांधते दरवेळेस, एक अशी जरा छान बांधते आणि एक अशी नॉर्मल बांधते, जेणेकरून ती राखी त्याच्या कायमस्वरूपी हातात राहते। जी धाग्याची किंवा थोडंसं काहीतरी त्याच्यावरती एखादा मणी असतो, असं मानते मी। आणि ही जी राखी जी चांगलीवाली राखी बांधते ना, तर तो 1-2 दिवसामध्ये काढून ठेवतो, कारण की त्याच्यावर स्टोन असतात, आणि स्टोन आर्मीमध्ये अलाउड नसतात, कारण की रात्री जर नाईट वगैरे लागली तर ते स्टोन जी चमकेल असं त्यांना घालून देत नाहीत, कारण की वॉच पण तशी ते यूज करत नाहीत। ते इथे मी ओवाळून घेते त्याला। तर ही पहिली राखी मी त्याला बांधते, जी स्टोनवाली आहे। तर ही मी फक्त अशी नॉर्मल बांधली आहे, पण दुसरी जी बांधते ती पूर्ण एकदम 3-4 असं छान घट्ट गाठ बांधून बांधते, जेणेकरून ती निघत नाही लवकर। आणि ह्याच्याबरोबर मी ना 1 ते 2 डझन राखी साईसोबत देते, कारण की भरपूर असे आर्मीवाले त्यांना राख्या नाही पोचत, आणि मी दरवर्षी तसंच करते। दरवर्षी मी 1 ते 2 डझन साईसोबत राख्या, जर त्याला पोस्ट करून जर मी राखी पाठवली ना, तर 1 ते 2 डझन मी एक्स्ट्रा पाठवते। आणि मग कुणाची राखी जर नाही चाली ना, तर साई मग त्यांना देतो, आणि ते बांधतात हातात, आणि मग मला फोटो वगैरे काढून पाठवतात। ते खूप छान वाटतं ते मोमेंट, कारण की आपल्या भावासोबत म्हणजे आपण कुणाला तरी अजून राखी दिली, हे खूप छान वाटतं, कारण की सर्वांच्याच त्या दिवशी राख्या पोचत असं नसतं। हे पहा, मी 1 ते 2 डझन राखी आणलेली, तर इथे साई निघाला।
इथे पप्पा रडत होते. मी हळूच त्यांची शूट घेतला, नाही तर ते मी जर घेतला असता तर ते मी म्हणजे डायरेक्टली लपले असते कॅमेरा बघून. तर हळूच मी असं मोबाईल क्रॉस करून शूट घेतलं तर ते हळूच रडत होते. शेवटी किती झालं म्हणतात ना, आईचं दिसतं पण बापाचं दिसून येत नाही, ती गोष्ट खरी आहे. तर इथे मी चहा घेते कारण की पाऊस खूप पडत होता, जसं तुम्ही बघितलं असेल रोड पूर्ण ओला झालेला. कितीही आदल्या दिवशी सामान भरा किंवा त्याच्या आदल्या दिवशी भरा तरी थोडंफार राहतं, आणि ते जाईपर्यंत हे राहिलं ते राहिलं असं राहिलं तसं राहिलं होतच राहतं. दीड महिन्याच्या सुट्टीवर आलेला तरी पण त्याचं हे राहिलं ते राहिलं ते चालूच होतं जाईपर्यंत. रडल उठलं तर रडल. दुसरी गोष्ट, साईनी पण चॅनल ओपन केलं आहे, तर प्लीज जा त्याच्या चॅनलला प्रेम द्या. आणि माझ्या मोठ्या दादाने पण चॅनल ओपन केलेलं आहे नवनाथ पवार म्हणून, आणि साईचं सोल्जर साई असं काहीतरी आहे. सो मी मेन्शन करेन तिथं लिंक दोघांची, तर जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. मम्मी इथे रडायला लागलेली. इथे अक्षता पप्पांसमोर खूप लाजत होती. तिला म्हणते अगं जा भेट, तर ती खूप लाजत होती. मी शेवटी पप्पांना म्हणले तुम्ही जा तिकडे. तर जेव्हा पप्पा साईडला गेले तेव्हा ती साईला भेटली, म्हणजेच पाया पडली जाताना, आणि त्याला भेटली पण. साईचा बारका झोपलेला, आता त्याला उठवायचं बाकी होतं. आता त्याच्यानंतर काय हंगामा करणार होतं ते बघाच तुम्ही आता पुढे. म्हणजे साक्षात झोपलेला दाखवते मी तुम्हाला. त्याला माहिती नाही आहेत की डॅडा ऑफिसला चालले, त्याला असं वाटलं की जॉबला चालले. आता उठवल्यावरती खूप रडायला लागलेला, तो खूप रडत होता. आणि हा क्षण खूप काय सांगू आता, हा क्षण खूप हे असतो. माझाही मुलगा आर्यन जेव्हा हे जातात ना, सुट्टी संपते ना, तेव्हा खूप रडतो. आणि मग रात्रभर विचारतो मम्मा पप्पा कुठे गेले, मम्मा पप्पा कुठे गेले. ते आता नाही का एक अशी वेळ येते ना की आपल्याला काय वाटत नाही, की आपलं माइंडसेट सेट असतं की नाही आता गेलेत बाबा, सुट्टी संपली. पण मुलांचं माइंडसेट नाही होत लगेचच की बाबा पप्पांची सुट्टी संपली, पप्पा म्हणजे ड्युटीवरती गेलेत. आता श्रुतीला मे बी थोडंफार समजतं, पण आर्यनला नाही. आर्यन खूप आठवण काढतो, पप्पा कुठेत मम्मा. स्कूलमधनं आला तरी रात्री झोपेत ना उठतो, रडतो. आणि मग त्याला मे बी मला स्टेबल व्हायला 3 ते 4 दिवस जातात आर्यनला. त्याच्यानंतर ते डोक्यात येतं की पप्पा आता ड्युटीला गेलेत, ऑफिसला गेलेत. तर ह्यालाही झोपेत ना उठल्यावर ह्याला कळलं की पप्पा ऑफिसला जात आहेत. मग त्याने रडायला सुरुवात केली. लिफ्टमध्ये खूपच जण झाले आणि सामान पण झालं. तर मी साईला म्हणले आपण दोघं जाऊ सीडीवरून. ड्रायव्हर पण होते आणि मी आणि साई. साई पण दाखवत नव्हता, पण खूपच असं चेहरा त्याचा सॅड झालेला आणि आतल्यात एकदम त्याला म्हणजे खूपच बेकार फील होत होतं की एवढं 1.5 महिना राहून आता जातोय. मी मगाशीच बोलले तुम्हाला, हे फिलिंग फक्त तेच फील करू शकतात ज्यांच्यावरती ते येतं. त्याला मी मागून आवाज देत होते सारखे, तो बघत नव्हतं. त्याच्यावर मला समजलं की त्या डोळ्यात पाणी आलेलं. बोलतोय माझ्या प्रेक्षकांशी.
हा दिवस फक्त एक आर्मीवाली इथे पाहू शकता तुम्ही, एक खूप छान एक झाड पडलेलं आणि त्याला असं DIY जर केलं ना, आर्मीवाल्याची फॅमिली DIY जर केलं ना ह्याला, तर खूप सुंदर असं कॉर्नर पीस म्हणून होईल. बघा ना किती छान, आणि एकदम कडक पण होतं. कुठलं झाड होतं काय माहिती, पण ते मे बी बहुतेक पावसाने खूप भिजलेलं होतं. एवढं तर कसं वाटेल ना ग अक्षदा, ह्याला तशी पानं वगैरे लावून. कडक आहे अक्षदा, कट केलंय ते. हा कट केलेलं आहे कोपऱ्यामध्ये नाही का. फायनली तो क्षण येतो. मला काय विषय चाललाय, खूप हर्ट होतं त्या टायमाला की एवढा दिवस राहणार नाही, आता परत लगेचच नाही, आता डायरेक्ट दिवाळी नाही तर डिसेंबर महिन्यामध्ये भारी 6-1 महिन्याचा फरक असतो सुट्टीवर येण्यामध्ये. रडत होता तो, डॅडा मला घेऊन चला, डॅडा मला घेऊन चला. ते राहील कोणासोबत त्याच्यासोबत. बाय करा पप्पाला. नाही बेटा, कामाला तो चालले. म्हणत होता मलाही गाडीमध्ये घेऊन चला. साईनाथ काळजी घ्या. चले बाय. पाय घ्या. चल बाय. अक्षदाला चिडवत होते हात दे रे. की हात दिला का, साईला हात मिळवला का. तू हात दिला अक्षदा, तू दिला. खूप रडायला लागलेला, खूप वेळानंतर शांत झाला. त्याच्यानंतर मग त्याला समजलं की आता डॅडा आपले ऑफिसला गेलेत, मला खाऊ आणणार आहेत, मला असं आणणार आहेत. मग तेव्हा तो शांत झाला. नो डोंट क्राय. चला, रडायचं नाही. तर इथे पप्पा त्यांची मिशी आणि त्यांची आर्मी ह्याच्यामध्ये काय कनेक्शन आहे ते आम्हाला सांगतायत. तर चला पाहूया. मी तुला बघायला आले तर मुशी अशीच होती. नाही पण तेव्हा तुम्ही मिलिटरीत नव्हतो, मग तुम्ही मिशा का ठेवलेलं. मिलिटरीत नव्हतो, मी मिशा का ठेवलेलं. भरती झाल्यावर मम्मीचा पाय गुण आहे म्हणून मम्मीला लय मानतात. ते मानताव ना मम्मीला. हा बघा बघू. हा हे बघ, हे फोटो, हे अशा मिशा ठीक आहेत. तर हा पप्पांचा आर्मीतला फोटो आहे. आधीचा तुम्हाला माहितीये का, तुम्ही कमर हात घालून ठेवलेला फोटो, तो कुठे वाघ्या ड्रेसवरचा. तो नाही, असं पण आहे ना एक फोटो. आणि तो वाघ्या ड्रेसवरचा ते फोटो असं जपून ठेवा. चांगला आहे, जपून ठेवा ना असे फोटो. बघू मम्मी, मम्मी बघू मम्मी. तर हा फोटो पाहू शकता तुम्ही. आर्यन आणि आदू दोघ जण जस्ट उभे राहायला लागलेले तेव्हाचा फोटो आहे. हा बघ, हे असे फोटो नाही का आठवण राहते ना. बघ ना. बरं चला, आता येणार आहेत ना साहेब. मला मी जीवशी पण होतो, मला पेशंट पण होता जीवशी. हे माझे आजोबा आहेत, पप्पांचे पप्पा. मला आठवत नाही आहेत त्यांचा चेहरा, पण फोटोमध्ये बघून समजतं. ते ही माझी मावशी आणि हा साईचा बारका जो आता रडत होता तो.
हा काहीतरी असेल एक महिन्याचाच असेल तेव्हाचा फोटो आहे. आणि इथे सर्व माझ्या मावश्या आहेत, माझी मम्मी, मावशी आणि बाकीच्या सगळ्या मावशाच आहेत. इथे माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाचा फोटो आहे हा, ओटी भरताना. अजून एक फोटो आहे हा, तर हा साईचा आणि अक्षराच्या लग्नातला फोटो आहे. खूप छान आणि खूप क्यूट फोटो आहे. या फोटोच्या मागची खूप मोठी स्टोरी आहे, ते कधीतरी नक्की सांगेल. ते मी नाही सांगणार, ती जर सांगायला जर तयार असेल तर नक्की सांगतील कशा प्रकारे हा फोटो खूप छान आला एवढ्या घाई गडबडीत सुद्धा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. आणि आता काही व्हिडिओना छान सपोर्ट भेटतोय त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा.